नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गेले काही दिवस झाले आपण गव्हर्नमेंट स्कीमच्या बाबतीत यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून डिटेल इन्फॉर्मेशन बघतोय, ज्यामध्ये गव्हर्नमेंटच्या अंडर बार्टी, TRTI, सारथी, महाज्योती या सगळ्या स्कीमच्या अंडर ज्या स्टायपंडसाठी स्कीम चालू आहेत, ज्यामध्ये मोफत प्रशिक्षण आणि स्टायपंड हे आपल्याला भेटणार आहे। या बाबतीत आपण भरपूर व्हिडिओ बघितले, ज्यामध्ये स्टार्टिंग पासून 1 ऑगस्टला या CET संदर्भात अप्लाय करण्याची लिंक स्टार्ट झाली। ते अप्लाय करण्यासाठी कोणते कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत, कोणत्या फाइल्स आपल्याला JPG पाहिजेत, कोणत्या PDF पाहिजेत, याचा एक वेगळा व्हिडिओ आपण बघितला। त्यानंतर कास्ट वाइज कोणत्या कास्टसाठी कोणती गव्हर्नमेंट स्कीम आहे, जसं की बार्टी ही SC साठी, RT ही पुन्हा SC साठी मातंग समाजासाठी, त्यानंतर ST कॅन्डिडेटसाठी TRTI, महाज्योती ही OBC कॅन्डिडेटसाठी, सारथी ही मराठा आणि कुणबी मराठा यांच्यासाठी। या सगळ्या गव्हर्नमेंट स्कीमच्या बाबतीत आपण माहिती बघितली। बरं, सोबत सोबत आपण हे पण बघितलंय की त्यामध्ये 8 वेगळ्या वेगळ्या परीक्षांसाठी प्रशिक्षण दिले जाते। त्यामध्ये 6 महिन्यापासून 11 महिन्यापर्यंत हे प्रशिक्षण वेगवेगळ्या परीक्षेच्या स्वरूपात आहे। त्यामध्ये मग किती विद्यावेतन भेटणार आहे, किती महिन्यासाठी भेटणार आहे, याचा पण आपण डिटेल व्हिडिओ बघितला होता। या पर्टिक्युलर व्हिडिओच्या माध्यमातून काही मराठा आणि कुणबी मराठा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये भरपूर डाउट्स आहेत, कारण की गेल्या काही दिवसापासून कंटिन्यू आपल्या यूट्यूब चॅनलवर, संकल्प एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर या स्कीम संदर्भात माहिती येत आहे। पण स्पेसिफिक सारथी ही स्कीम मराठा आणि कुणबी मराठा या विद्यार्थ्यांसाठी काम करते। तर त्या विद्यार्थ्यांचे भरपूर डाऊट होते की सर, मराठा विद्यार्थी किंवा कुणबी मराठा असेल तर मग डॉक्युमेंट वेगळे वेगळे लागतात का, मराठा हे कास्टवर असेल तर त्याला कास्ट सर्टिफिकेट लागते का नाही लागत, किंवा उत्पन्नाच्या प्रमाणपत्राच्या बाबतीत पण काही डाऊट होते। ते सगळेच्या सगळे डाऊट्स आणि सारथीच्या ऑफिशियल वेबसाईटवर आलेलं एक PDF जे नोटिफिकेशन आहे, त्यामधील काही इम्पॉर्टंट मुद्दे जे आपल्याला या CETला अप्लाय करण्याच्या अगोदर आपल्याला माहिती असले पाहिजे। ओके, तर सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला या सगळ्या अपडेट याच्या पुढेही भेटण्यासाठी संकल्प एज्युकेशनचं जे यूट्यूब चॅनल आहे त्याला पहिले सबस्क्राईब आपल्याला करायचं आहे। सोबत सोबत आपल्याला खाली एक गुगल लिंक दिलेली आहे, गुगल फॉर्मची लिंक दिलेली आहे, तो फॉर्म आपण भरायचा आहे, जेणेकरून आपल्याला 1 रुपयामध्ये या सगळ्या स्कीमच्या अंतर्गत जी CET होणार आहे त्याच्या अभ्यासासाठी आपण कोर्सेस अवेलेबल करून दिलेले आहेत। मग ते पोलीस भरतीसाठी असू द्या, MES साठी असू द्या, JMFC साठी असू द्या, बँकिंगसाठी, रेल्वेसाठी, SSC साठी, या सगळ्याच परीक्षांसाठी वेगवेगळे कोर्सेस आपण एका फोल्डरच्या अंडर 1 रुपयामध्ये सगळ्यांसाठीच अवेलेबल करून दिलेत। पण त्यासाठी आपल्याला कंपल्सरी खालचा गुगल फॉर्म भरून द्यायचा आहे। बरं, सोबत सोबत अजून यूट्यूबच्या लिंक्स दिलेल्या आहेत, जे या अगोदर मी यूट्यूबचे व्हिडिओ बनवलेले होते या सगळ्या गव्हर्नमेंट स्कीमच्या साठी। तर आपल्याला पहिल्यांदा मराठा आणि कुणबी मराठा या सगळ्या विद्यार्थ्यांच्या मनातले डाऊट दूर करायचे आहेत। असेच व्हिडिओ आपण महाज्योतीसाठी असेल, बार्टीसाठी असेल, जर विद्यार्थ्यांचे डाऊट असतील तर त्या पद्धतीने आपण ते व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर करणार आहेत। तर बघूया आपण। बघा, सगळ्यात महत्त्वाचं, सारथी ही गव्हर्नमेंट स्कीम मराठा आणि कुणबी मराठा विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती देत असते, ज्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या कोर्सेससाठी ही शिष्यवृत्ती भेटते, ज्यामध्ये बँकिंग, SSC, रेल्वे, JMFC, त्यानंतर आपल्याला MES सारख्या एक्झाम आलेल्या आहेत। तर आता त्याच्यात CET परीक्षा होणार आहे सगळ्यात महत्त्वाचं। तर संकल्प 247 ॲपवर आपल्याला ऑलरेडी मी सांगितले की CET परीक्षेच्या तयारीसाठी 1 रुपयामध्ये आपल्याला बॅच अवेलेबल आहे, ती बॅच आपण परचेस करू शकता। पुढे येत असताना जे मी अगोदर व्हिडिओ घेतले होते, ज्यामध्ये आपल्याला मोफत प्रशिक्षणासाठी अर्ज भरण्याची सुरुवात कधीपासून झालेली होती, 1 ऑगस्ट पासून, त्यामध्ये डिटेल कागदपत्र कोणते लागणार या बाबतीत मी एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे, तो आपण याच्या खाली जे डिस्क्रिप्शन लिंक दिलेली आहे त्यामध्ये बघू शकता। बरं, त्यानंतर आपल्याला CET फॉर्म भरण्याच्या अगोदर कोणत्या गोष्टी ह्या महत्त्वाच्या आहेत, कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत, कोणत्या फाइल्स या PDF पाहिजेत, कोणत्या JPG पाहिजेत, याच्या संदर्भात एक इम्पॉर्टंट व्हिडिओ बनवलेला होता, त्याचीही आपल्याला इथं लिंक अवेलेबल आहे। त्यानंतर या अगोदर एक व्हिडिओ बनवला होता की या सगळ्या CET साठी सारथी, बार्टी, RT, महाज्योती अंतर्गत ज्या 8 वेगळ्या वेगळ्या एक्झामसाठी हे होणार आहेत CET, त्याला वेगळा वेगळा सिलेबस कोणता आहे, त्या सिलेबसचा डिटेल पार्ट आपण एका व्हिडिओमध्ये बघितला होता, तो हा व्हिडिओ। आणि 1 रुपयाची ही बॅच आपण जी असाइन केली होती, जी पोलीस भरतीसाठी पण आहे, जे बार्टी आणि RT साठी आलेली आहे। त्यानंतर हे सारथी, बार्टी, RT, महाज्योती सगळ्या स्कीम अंतर्गत असणाऱ्या CET परीक्षांसाठी लागू होणारी ही बॅच असेल, जी आपण 1 रुपयामध्ये परचेस करू शकता। कुठे? संकल्प 247च्या आपल्या ॲपवर। बरं, पुढे येत असताना आता मराठा विद्यार्थ्यांसाठी
ची माहिती बघायची। त्या अगोदर विद्यार्थ्यांना अडचण येऊ नये यासाठी गुगल फॉर्मचं एक स्कॅनर, वेबसाईट जी अप्लाय करण्यासाठीची आहे त्याचं एक स्कॅनर, त्यानंतर संकल्प 247चा ॲप ज्यावर आपल्याला 1 रुपयाची बॅच भेटणार आहे त्याचं एक स्कॅनर, आणि टेलिग्राम चॅनल ज्याच्यावर आपण या सगळ्या लिंक टाकत असतो। सोबत आपल्याला छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे, ठाणे, यवतमाळ, जळगाव, पालघर या सगळ्या इन्स्टिट्यूटचे मोबाईल नंबर पण दिलेले आहेत, ज्यावर आपण कॉल करून काही डाऊट आला तर इन्फॉर्मेशन घेऊ शकता। पुढे येत असताना मराठा विद्यार्थ्यांसाठी जी सारथीच्या वेबसाईटवर एक PDF आलेली आहे, त्या PDFला मी डिटेल वाचलेला आहे। त्यामधले काही इम्पॉर्टंट मुद्दे, जसं की इथं मुद्दा क्रमांक 2, 5, 6, 7, 8, 12, 16, 20 आणि 31 हे अति महत्त्वाचे मुद्दे आहेत। बाकीचे हे मुद्दे महत्त्वाचे आहेत ज्यामध्ये काही बेसिक इन्फॉर्मेशन दिलेले आहेत ज्या सगळ्याच स्कीमसाठी लागू आहेत, पण यापैकी हे मुद्दे मी हायलाइट करून ठेवलेले आहेत। बघा, हे ऑफिशियल नोटिफिकेशन आहे सारथीचं, ज्यामध्ये मी राईट केलेले मुद्दे, जे इम्पॉर्टंट मुद्दे मी बाजूला काढले त्यापैकी बघा, एका वेळेस, आता हा डाऊट भरपूर विद्यार्थ्यांनी विचारला की सर आम्ही एका वेळेस एकच फॉर्म भरू शकतो का, एकापेक्षा जास्त परीक्षांना अप्लाय करता येते का? तर बघा, पहिले इथं क्लिअरली दिलेलं आहे एका वेळेस उमेदवार एकाच योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करू शकतो। आपणास एकापेक्षा अधिक योजनेकरता अर्ज करायचा असल्यास रजिस्ट्रेशन अंती आपणास प्राप्त झालेला लॉग इन ID आणि पासवर्डचा वापर करून डॅशबोर्ड पानावरील न्यू ॲप्लिकेशन या टॅबवर क्लिक करून इतर योजनांकरता अर्ज भरता येईल। म्हणजे पहिला तुमचा एक डाऊट क्लिअर झाला पाहिजे की आपल्याला वेगळ्या योजनांसाठी अप्लाय करता येते का? तर आपला एकदा रजिस्ट्रेशन झाला, आपल्याला लॉग इन आणि पासवर्ड आला आणि आपण एका कोर्ससाठी फॉर्म भरलाय, तर त्याच्यापेक्षा हायर पोस्ट जर असेल आपल्याला त्याच्यात भरायची असेल तर त्यासाठी आपल्याला सगळ्यात शेवटी फॉर्म भरल्याच्या नंतर न्यू ॲप्लिकेशनचं एक टॅब भेटेल, त्याला क्लिक केलं की पुन्हा एकदा सेम प्रोसिजर, शैक्षणिक अर्हता, एज्युकेशन क्वालिफिकेशन असेल, एज, ज्या गोष्टी अर्जामध्ये नमूद केलेल्या आहेत त्या जर आपल्या फुलफिल होत असतील तर न्यू स्कीमला पण आपण न्यू ॲप्लिकेशनला पण अप्लाय करू शकतो। हे एक गोष्ट क्लिअर झाली। त्यानंतर दुसरी गोष्ट आपल्याला राईट केलेले 5 नंबरचा मुद्दा, उमेदवार मराठा, कुणबी, कुणबी मराठा, मराठा कुणबी असं वेगळं टीसीवर तुमच्या नाव असू शकते। टीसीवर मराठा असेल, काही जणांच्या कुणबी असेल, काही जणांच्या कुणबी मराठा असेल, काही जणांच्या मराठा कुणबी असेल, तर या सारथी लक्षित गटातील असावा। तसेच प्रवेश परीक्षा अर्ज करते वेळेस उमेदवाराकडे जातीचे प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट किंवा नॉन क्रीमी लेअर सर्टिफिकेट किंवा शाळा सोडल्याचा दाखला ज्याला आपण TC म्हणतो, त्यानंतर आयदर ऑर मध्ये अजून दिलंय EWS SEBC सर्टिफिकेट ज्याच्या अंतर्गत EWS SEBC 2025-26 करता वैध असलेले असणे अनिवार्य आहे। यामध्ये आपल्याला मुद्दा लक्षात घ्यायचा आहे की आपल्याला एक तर कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रीमी लेअर, शाळा सोडल्याचा दाखला हे जेही मेन्शन केले ते महत्त्वाचं आहे। चला, त्यापुढे होता मुद्दा नंबर 6 जो की मी इम्पॉर्टंट मुद्द्यांमध्ये घेतलेला होता, ज्यामध्ये आपल्याला क्लिअरली मेन्शन केलेलं आहे PDF मध्ये की कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न, वार्षिक म्हणतात, 8 लाखापेक्षा कमी असावे। तसेच याबाबत तहसीलदार कार्यालयातून आपल्याला उत्पन्नाचा दाखला अनिवार्य आहे। म्हणजे हे मागच्या 3 वर्षाचे आपल्याला पाहिजेत ॲक्च्युअल, पण इथं त्यामध्ये वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असलं पाहिजे। हे डाऊट भरपूर जणांचे आहेत की सर वार्षिक उत्पन्न किती पाहिजे, किती वर्षाचं लागते? तर 3 वर्षाचं। मग आता हे 3 वर्ष कोणते? आता आपल्याकडे वर्ष 2024-25चं असेल, 25-26 तर आत्ताच नाही भेटणार, त्या अगोदर मग 22-23 असेल, 23-24 असेल, त्यानंतर 24-25 अशा मागच्या 3 वर्षाचं आपल्याजवळ 8 लाखापेक्षा कमी असं इन्कम सर्टिफिकेट असलं पाहिजे। पुढे येत असताना मुद्दा क्रमांक 7 मध्ये दिले, सारथी मार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करताना उमेदवाराकडे उत्पन्नाचा दाखला, इथं बघा दिले मागील 3 वर्षाचा तहसीलदार यांच्या सहीने निर्गमित केलेला, 3 वर्षाचा आपल्याला मेन्शन केलेलं आहे। बरं, टिप पण दिलेली आहे याच्यामध्ये, किंवा पण दिलेला आहे, किंवा नॉन क्रिमिलियर दाखला असणे। आता नॉन क्रिमिलियर कधी निघते हो? जेव्हा आपण इन्कम सर्टिफिकेट काढतो त्याच्यानंतरच निघते, त्याच्याशिवाय नॉन क्रिमिलियर भेटतच नाही। म्हणजेच 3 वर्षाचा आपल्याला दाखला महत्त्वाचा आहे। कुणबी मराठा, मराठा कुणबी जातीचे प्रमाणपत्र जर असेल तर नॉन क्रिमिलियर अनिवार्य आहे। याच्यापैकी कोणतंही, कुणबी मराठा, फक्त कुणबी
आणि मराठा कुणबी असं तुमच्या जातीचं नाव असेल तर बिलकुल नॉन क्रिमिलियर हे कंपल्सरी लागणार आहे. पुढं 8वा मुद्दा, कुणबी मराठा, मराठा कुणबी जातीचे प्रमाणपत्र सोबत शाळा सोडल्याचा दाखला स्कॅन करून जोडावा. म्हणजे आपल्याला त्याच्यासोबत टीसी पण जोडायची आहे ज्याच्यावर आपल्या जातीचा उल्लेख असला पाहिजे. पुढे आता मधले काही मुद्दे दिव्यांगासाठी वगैरे 40%चा मुद्दा आहे, पण इम्पॉर्टंट अजून 12 नंबरचा मुद्दा आपल्याला हे खूप इम्पॉर्टंट आहे. खूप विद्यार्थी फॉर्म तर भरतात पण बाकीच्या गोष्टी लक्ष देत नाहीत, ज्यापैकी उमेदवारांनी आपला ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म जो आपण फुलफिल करणार आहे भरल्यानंतर सदर फॉर्म डाउनलोड करण्यासाठी ज्या दिवसापर्यंत मुदत दिलेली आहे त्या दिवसापर्यंत तो ॲप्लिकेशन फॉर्म प्रिंट करून घ्यावा. त्यानंतर उमेदवारांना कोणत्याही परिस्थितीत कार्यालयाकडून ॲप्लिकेशन फॉर्म मिळू शकणार नाही. म्हणजे आपण जो फॉर्म भरतोय तो एकदा पूर्ण भरून झाला तर तो डाउनलोड करून प्रिंट करून ठेवायचा आहे. नंतर DV साठी तो आपल्याला लागणार आहे, तो नंतर आपल्याला भेटणार नाही. बरं, पुढे येत असताना अजून काही महत्त्वाचे मुद्दे. मुद्दा नंबर 16 मी याला हायलाइट केलेलं होतं. याच्यामध्ये काय दिलेलं आहे बघा, सदर योजनेची CET उत्तीर्ण करून मूळ कागदपत्रे, ओरिजिनल कागदपत्रे आपले त्या तपासणी झाल्यानंतर पात्र उमेदवाराने निवड केलेल्या जी कोणती संस्था निवडलेली आहे त्याच्या शासन नियमानुसार आपल्याला ज्या काही कालावधीसाठी प्रशिक्षण दिलेलं आहे ते पूर्ण करणे बंधनकारक आहे. 6 महिन्याचा कोर्स आहे बँकिंग, 6 महिने, SSC 6 महिने असेल 6 महिने, ते पूर्ण करणे अनिवार्य आहे. या प्रशिक्षण कालावधी दरम्यान उमेदवारास इतर कोणत्याही कारणास्तव प्रशिक्षण कार्यक्रम अर्धवट सोडता येणार नाही. प्रशिक्षण कार्यक्रम अर्धवट सोडल्यास उमेदवाराकडून संपूर्ण प्रशिक्षणाचा खर्च वसूल करून कायदेशीर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. म्हणजे मी 6 महिन्यापैकी 3च महिन्याचा लाभ घेतो आणि मध्येच सोडून देतो असं जमणार नाही. ते खर्च जो तुमच्यावर झाला तो वसूल करण्यात येईल असं PDF मध्ये मेन्शन केलेलं आहे. त्यामुळे आपल्याला पूर्ण कोर्स हा घ्यायचा आहे, पूर्ण कोर्स कंप्लीट करायचा आहे. पुढं 20 नंबरचा मुद्दा, कोणत्याही उमेदवाराने एका स्कीमसाठी एकापेक्षा जास्त अर्ज करू नये. म्हणजे एकच स्कीम बँकिंगची त्याला एकापेक्षा जास्त अर्ज करायचे नाहीयेत. तसेच अर्ज भरताना युजर ID पासवर्ड व्यवस्थित सांभाळून ठेवावा. उमेदवाराचा जनरेट झालेला ID आणि पासवर्ड पुन्हा उपलब्ध करून दिला जाणार नाही. ID पासवर्ड आपल्याला पुन्हा अवेलेबल करून देण्यात येणार नाही, हे स्पष्ट सांगितलेलं. हे आपल्याला मुद्दे लक्षात घ्यायचे आहेत. बरं, पुढे येत असताना आपण 31 नंबरचा मुद्दा घेतला होता. याच्यापैकी काही बेसिक मुद्दे आहेत ज्यामध्ये स्टडी मटेरियल वगैरे ह्या भेटणार आहेत. तर बघू आपण पुढं. 31 नंबरचा महत्त्वाचा मुद्दा इथं आपल्याला दिलेला आहे की संबंधित ज्या सारथीच्या अंतर्गत मराठा, कुणबी मराठा या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी जे पात्र आहेत त्यांच्यासाठी आपल्याला क्रायटेरिया बघा दिलेला आहे. UPSCचे जे आपल्याला तयारी करायची त्याच्यासाठी आपल्याला जर प्रशिक्षण घ्यायचं असेल तर एज लिमिट मिनिमम आहे 21, मॅक्झिमम 31. आता हे मग कुणबी मराठासाठी 31 आहे. मराठा इथं सांगितलेलं आहे. मराठा असेल TC वर 31, कुणबी असेल 34, त्याच्यानंतर PWD असेल, काही हँडिकॅप विद्यार्थी असतील तर त्यांच्यासाठी PWD ला 44 आणि क्वालिफिकेशन आहे UPSC साठी एनी ग्रॅज्युएट. त्यानंतर MPSC मध्ये आपल्याला MPSCच्या अंतर्गतचा कोर्स घ्यायचा असेल तर मिनिमम 19, मॅक्झिमम 37, कुणबीसाठी 42 आणि PWD साठी 44. हा पण एनी ग्रॅज्युएट. आपला MPSCचाच कोर्स जो आपण JMFC साठी घेतो, JMFC साठी लॉ साठीचा, त्याला लॉ असलेला ग्रॅज्युएट विद्यार्थी मिनिमम 21, मॅक्झिमम 34 असला पाहिजे. पुन्हा कुणबीसाठी 37 आणि 44 PWD साठी. MPSC MES इंजिनिअरिंग झालेल्या विद्यार्थ्यांसाठी मिनिमम 19, मॅक्झिमम 37. मग मराठा 37 असेल तर मग कुणबी मराठा 42 आणि ज्यामध्ये PWD असतील ते 44. SSC स्टाफ सिलेक्शन कमिशनचे जे आहेत त्या अंतर्गत आपल्याला मिनिमम 19 वय कंप्लीट पाहिजे. मराठा असेल 29, कुणबी असेल 32, PWD असेल 42. इथं आपल्याला ग्रॅज्युएशन कंपल्शन असेल SSC साठी. ओनली इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट होते MES साठी. 6वा आपल्याला आहे बँक, IBPS, रेल्वे, LIC, नाबार्ड, SBI, RBI, RRB, ग्रामीण बँक या सगळ्यांसाठीच आपल्याला मिनिमम एज 18,
मराठा 29, 32 कुणबी आणि 42 PWD ग्रॅज्युएशन कंपल्शन असणं गरजेचं आहे पुढे येत असताना. आता त्याच 31च्या अंतर्गत आपल्याला दिलेलं आहे की डॉक्युमेंट कोणते लागणार. यासाठी मी एक वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे ज्याच्यात JPG फाईल, PDF फाईल, कोणत्या डॉक्युमेंटचे लागणार हे सगळं दिलेलं आहे. ज्यामध्ये दिलंय 10वी 12वी कास्ट सर्टिफिकेट, कुणबी असेल तर त्यामध्ये नॉन क्रिमिलियर उत्पन्नाचा दाखला, जन्म दाखला, 10वी 12वीचे आपल्याला गुणपत्रक, पदवीचा गुणपत्रक, डोमासाईल इम्पॉर्टंट आहे, महाराष्ट्राचा आपला आदिवासी असला पाहिजे, आधार कार्ड आपल्याजवळ असलं पाहिजे, दिव्यांगाचं सर्टिफिकेट असेल तर ते उत्पन्नाचा आपल्याला 3 वर्षाचा असलेला दाखला असेल, ऑर्फन अनाथ असेल तर त्याचं वेगळं सर्टिफिकेट. पुन्हा मग आता इथं या डिटेल इन्फॉर्मेशन ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे ज्यामध्ये UPSC 11 महिने, MPSC आपल्याला 11 महिने, राज्यसेवेसाठी 11 महिने, MES 11 महिने, त्यानंतर आपल्याला लॉसाठी 11 महिने असं आपल्याला दिलेलं आहे. पुढं शेवटी SSC साठी आणि बँकिंगसाठी 6-6 महिने आणि किती विद्यावेतन आणि आपल्याला हे वन टाइम अमाऊंट भेटणार हे सगळं आपल्याला एका व्हिडिओमध्ये मी डिटेल सांगितले. तो आधीचा व्हिडिओ पण आपण बिलकुल बघायचा आहे. मग आता याच्यात काही सपोर्टसाठी तुम्हाला कॉल दिलेले आहेत, नंबर दिले आहेत, त्याच्यावर तुम्ही कॉल करून इन्फॉर्मेशन घेऊ शकता. आता एक शेवटी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, तुम्हाला मराठा, कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी अशी कास्ट असेल तर काय गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, लक्षात आलेलंच आहे. यानंतर नेमका फॉर्म कसा भरायचा, मग तो बार्टी CETचा असेल, सारथीचा असेल, महाज्योतीचा असेल, तो सगळ्यांचा फॉर्म फिल करायचा कसा, रजिस्ट्रेशन कसं करायचं, डॉक्युमेंट कसे अपलोड करायचे याचा एक व्हिडिओ आपल्याला YouTube चॅनलवर भेटणार आहे. सोबत ऑलरेडी एक आपण पोलीस भरतीसाठी असेल किंवा बार्टी, RT, TRT सगळ्यांसाठीच 1 रुपयामध्ये कोर्स अवेलेबल करून दिलाय जो संकल्प 247 ॲपवर आपल्याला असणार आहे, ज्यामध्ये या सगळ्या परीक्षांसाठी CET जी होणार आहे त्याचा अभ्यासक्रम, त्याचे व्हिडिओ हे डिटेलमध्ये दिलेले आहेत. तर ते व्हिडिओ आपल्याला बघण्यासाठी ती 1 रुपयाची बॅच आपल्याला संकल्प 247 या ॲपवर परचेस करायची आहे. त्यासाठी खाली जो गुगल फॉर्म दिलाय तो आपल्याला भरायचा आहे. 1 मिनिटामध्ये तो फॉर्म भरून होणार आहे. आणि सोबत आपल्याला खाली डिस्क्रिप्शनमध्ये जे लिंक दिलेले आहेत अगोदरच्या व्हिडिओचे ते पण बघायचे, जेणेकरून या गव्हर्नमेंट स्कीम म्हणून आपल्याला जास्तीत जास्त लाभ भेटेल, आपल्याला प्रशिक्षण फ्रीमध्ये भेटेल आणि भेटणारं स्टायपंड हे वेळेवर भेटेल आणि याच्यात आपल्यात कुठेही चुका होणार नाहीत आणि आपण या संधीला मुकणार नाहीत. या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहेत. आणि मराठा, कुणबी मराठा असणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि बघितल्यानंतर जेवढे आपल्या ओळखीचे विद्यार्थी आहेत त्या सगळ्यांनाच हा पाठवायचा आहे. बाकी कास्टसाठी जर आपल्याला बार्टीच्या अंतर्गत SC, TRTच्या अंतर्गत ST किंवा महाज्योती जे OBC कॅन्डिडेटसाठी आहे, बार्टी SC साठी आहे, या सगळ्या विद्यार्थ्यांच्या पण काही डाऊट्सच्या संदर्भात आपल्याला एखादा व्हिडिओ बनवायचा असेल तर मी तसाच जसा मराठा आणि कुणबी मराठासाठी बनवलाय तसाच इतर स्कीमसाठी पण डाऊट जर असतील विद्यार्थ्यांचे ते मी याच पद्धतीने आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करून देणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.